now we'll see double fertilization. So angiosperm is a characterized for having double fertilization, and fertilization in angiosperm was discovered by Strasburger, and double fertilization of angiosperm was discovered by Navaschin in Lily and Fritillaria. While studying on Lily and Fritillaria, Navaschin has suggested that angiosperm has a double fertilization. So in angiosperm there is a double fertilization. आता आपण प्रिव्हियसली वी हॅव कन्सिडर की पोलन ट्यूब जी जर्मिनेट झाली होती, दॅट पोलन ट्यूब हॅज एंटर इन टू द ओव्हरी, आणि ही पोलन ट्यूब आता ओव्हरीपर्यंत आलेली आहे. काय घेऊन आलेली आहे? त्या पोलन ट्यूबमध्ये 2 हॅप्लॉइड मेल गमेट्स आहेत आणि एक ट्यूब सेल आहे. दिस पोलन ट्यूब इज नाउ entered at the ovary. Now this pollen tube has to enter into ovule. So pollen tube can enter into ovule by 3 different way. Pollen tube ही 3 मार्गाने ओव्ह्यूल मध्ये येऊ शकते. Either it can straight come here. आता हा जो रिजन आहे याला म्हणतो आपण चलाजा. So pollen tube can enter into ovule through चलाजा. एक तर ती कुठनं येणार? चलाजा मध्ये येणार, चलाजल एंडला येणार. सेकंड थिंग, ही पोलन ट्यूब जी आहे ही पोलन ट्यूब या ठिकाणी इंटेग्युमेंटमधनं जाऊ शकते. आयदर पोलन ट्यूब कॅन एंटर इनटू ओव्ह्यूल थ्रू इंटेग्युमेंट्स, or this pollen tube will take a rational path, that is through the micropyle. ही अशी या मायक्रोपाईल मध्ये येणार. लाईकवाईज आता हा आपला मायक्रोपायलर एंड, या मायक्रोपायलर एंड मधनं जाणार. So pollen tube can enter inside a ovule either through chalaza, through integument or through micropyle. पोलन ट्यूब ही जर्मिनेट झाली स्टिग्मामध्ये, त्याच्यानंतर स्टाईलमध्ये आली, स्टाईलमधनं ओव्हरीमध्ये आली आणि ओव्हरीमधनं या पोलन ट्यूबला एंटर करायचं आहे ओव्ह्यूलमध्ये. तर ओव्ह्यूलमध्ये ही पोलन ट्यूब 3 मार्गाने येऊ शकते. एक तर पोलन ट्यूब कॅन एंटर इनसाइड अ ओव्ह्यूल थ्रू चलाजा, इज कॉल्ड चलाझोगॅमी, याला म्हणतो चलाझोगॅमी. जर पोलन ट्यूब ही ओव्ह्यूलमध्ये चलाजा या एंडला एंटर झाली तर त्याला म्हणायचं चलाझोगॅमी. जर पोलन ट्यूब ही ओव्ह्यूलमध्ये इंटेग्युमेंटमधनं जात असेल, सो दॅट एंट्री वी कॉल्ड इट ॲज अ मिझोगॅमी, त्याला म्हणतो आपण मिझोगॅमी. आणि इफ पोलन ट्यूब इज एंटरिंग इनसाइड ओव्ह्यूल थ्रू मायक्रोपाईल, देन वी कॉल्ड इट ॲज अ पोरोगॅमी. पोरोगॅमी. आणि मोस्ट कॉमन पाथ ऑफ एंट्री ऑफ पोलन ट्यूब इनसाइड अ ओव्ह्यूल इज थ्रू मायक्रोपाईल. म्हणजे पोरोगॅमी हा कॉमन मोड ऑफ एंट्री ऑफ पोलन ट्यूब आहे. ज्या वेळेला पोलन ट्यूब आयदर थ्रू चलाजा, आयदर थ्रू इंटेग्युमेंट और आयदर थ्रू मायक्रोपाईल, 3 पैकी कुठल्याही मार्गानं पोलन ट्यूब ही ओव्ह्यूलच्या आतमध्ये आली. मग ओव्ह्यूलच्या आतमध्ये आली म्हणजे कुठे येणार? तर ही पोलन ट्यूब इथं येणार, ही पोलन ट्यूब न्यूसेलसमध्ये येणार, ही पोलन ट्यूब न्यूसेलसमध्ये एंटर होणार. सपोज या ठिकाणी ही पोलन ट्यूब सरळ अशी आली म्हणजे कुठं आली? न्यूसेलसमध्ये. ही इथं आली म्हणजे कुठं पोहोचली? न्यूसेलसमध्ये. इकडनं आली म्हणजे कुठं पोहोचली? न्यूसेलसमध्ये. आयदर म्हणजे 3 पैकी चलाजामधनं येऊ द्या, इंटेग्युमेंटमधनं येऊ द्या किंवा मायक्रोपाईलमधनं येऊ द्या, तिन्हीमधली कुठं पोहोचली? तर न्यूसेलसमध्ये पोहोचली. आता पोलन ट्यूबला न्यूसेलसमध्ये मेल गमेट रिलीज करायचे का पोलन ट्यूबला एम्ब्रिओ सॅकमध्ये मेल गमेट रिलीज करायचे? तर डेफिनेटली पोलन ट्यूब हॅज टू रिलीज इट्स मेल गमेट इनसाइड अ एम्ब्रिओ सॅक. सो नाव एक इथपर्यंत तुमची पोलन ट्यूब पोहोचली, न्यूसेलसपर्यंत पोहोचली. 3 पैकी कुठल्याही मार्गाने येऊ शकते, आयदर चलाजा, इंटेग्युमेंट और मायक्रोपाईल. मग ही असं समजू आपण तिन्हीपैकी कुठल्याही मार्गाने आली, चलाजामधनं आली, इंटेग्युमेंटमधनं आली किंवा मायक्रोपाईल. पण या पोलन ट्यूबला एम्ब्रिओ सॅकमध्ये जाण्यासाठी कोण गाईड करणार? सो दिस पोलन ट्यूब इज गायडेड. आता हा एक सेल आणि ह्या झाल्या 2 सिनर्जिड, हे आपला एम्ब्रिओ सॅक. सपोज विल कन्सिडर पोलन ट्यूब हॅज एंटर, हे हा आपला एम्ब्रिओ सॅक आहे. पोलन ट्यूब ही न्यूसेलसमध्ये आली कुठनं? तर मायक्रोपायलर एंडनं. तर या मायक्रोपायलर एंडमधनं पोलन ट्यूबला एम्ब्रिओ सॅकमध्ये जाण्यासाठी गाईड करणार दिस सिनर्जिड. मग सिनर्जिड फॉर्म्स अ फिलीफॉर्म ॲपरेटस. सिनर्जिडनं काय केलं? सिनर्जिड हिअर विल फॉर्म अ फिलीफॉर्म ॲपरेटस, अँड दिस फिलीफॉर्म ॲपरेटस विल गाईड the entry of pollen tube inside a embryo sac.
पोलन ट्यूब ओव्ह्यूल किंवा न्यूसेलसपर्यंत पोहोचली. न्यूसेलसपर्यंत पोहोचल्यानंतर एम्ब्रिओ सॅकमध्ये पोलन ट्यूबला जाण्यासाठी गाईड करणार कोण, तर सिनर्जिडनी तयार केलेलं फिलिफॉर्म, वन ऑफ अ सिनर्जिड, आयदर ऑफ अ सिनर्जिड विल फॉर्म अ फिलिफॉर्म ॲपरेटस अँड दॅट फिलिफॉर्म ॲपरेटस विल गाईड युअर पोलन ट्यूब और अट्रॅक्ट पोलन ट्यूब. आणि दॅट्स वाय irrespective of entry of pollen tube inside ovule through chalaza, integument or micropyle, pollen tube will always enter a embryo sac at micropylar end. म्हणजे इकडनं आलेली सरळ इथं नाही येणार, इकडनं गेलेली सरळ इथं नाही एंटर होणार. इकडनं आली असेल तरी तिला इथे यावं लागेल, इकडनं आली असेल तरी तिला इथे यावं लागेल. कारण तर हिला एम्ब्रिओ सॅकमध्ये जाण्यासाठी गाईड कोण करणार, तर पोलन ट्यूबला एम्ब्रिओ सॅकमध्ये जाण्यासाठी गाईड करणार सिनर्जिड, आणि सिनर्जिड्स आर प्रेझेंट ॲट द मायक्रोपायलर एंड. सो इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ एंट्री ऑफ पोलन ट्यूब इनसाइड ओव्ह्यूल थ्रू चलाजा, इंटेग्युमेंट और मायक्रोपाइल, पोलन ट्यूब हॅज टू एंटर इन टू एम्ब्रिओ सॅक ॲट मायक्रोपायलर एंड थ्रू दिस सिनर्जिड. मग आता काय झालं, तर या ठिकाणी पोलन ट्यूब हॅज रीच बाय कॅरिंग 2 हॅप्लॉइड मेल गमेट्स. मग हे 2 मेल गमेट घेऊन आलेली पोलन ट्यूब आपली कुठं पोहोचलेली आहे, तर मायक्रोपायलर एंडला न्यूसेलसला आहे. दिस सिनर्जिड विल गाईड इट और दिस सिनर्जिड विल अट्रॅक्ट इट. मग हे सिनर्जिडनं अट्रॅक्ट केली, या पोलन ट्यूबनं काय केलं, सो दिस पोलन ट्यूब विल पेनिट्रेट द फिलिफॉर्म ॲपरेटस. मग ही या फिलिफॉर्म ॲपरेटसला पेनिट्रेट करेल, आणि हिने याला पेनिट्रेट केल्यामुळे ही फिलिफॉर्म ॲपरेटस विल गेट बस, और या फिलिफॉर्म ॲपरेटसच्या सायटोप्लाझममध्ये ही सिनर्जिड एंटर झाली आतमध्ये. सिनर्जिड हॅज एंटर इन टू नॉट सिनर्जिड, पोलन ट्यूब हॅज एंटर इन टू एम्ब्रिओ सॅक थ्रू द सायटोप्लाझम ऑफ सिनर्जिड. वन ऑफ अ सिनर्जिड हॅज टू डू इट. दोनपैकी कुठली एक सिनर्जिड हे करणार, आणि एक सिनर्जिड बस झाल्यानंतर दुसरी सिनर्जिड बस्ट होऊ शकते, आयदर देअर विल बी. मग आता ही सिनर्जिड बस झाली, त्यामुळे जे सायटोप्लाझम झालं त्या सायटोप्लाझममध्येच आपली पोलन ट्यूब एंटर झाली एम्ब्रिओ सॅकमध्ये. आणि या पोलन ट्यूबच्या टीपला आहे ट्यूब सेल, आणि इट इज फॉलोड बाय 2 हॅप्लॉइड मेल गमेट्स. त्याच्यानंतर काय होणार, त्याच्यानंतर ही पोलन ट्यूब विल गेट बस अँड इट विल रिलीज द 2 हॅप्लॉइड मेल गमेट इनसाइड अ एम्ब्रिओ सॅक. हे आपले 2 हॅप्लॉइड मेल गमेट जे पोलन ट्यूबमध्ये होते, दीज 2 हॅप्लॉइड मेल गमेट हॅज रिलीज इनसाइड अ एम्ब्रिओ सॅक. सो वेअर एक्झॅक्टली पोलन ट्यूब विल एंटर इनसाइड अ embryo sac. So pollen tube will enter into the embryo sac at micropylar end, and it is guided by the synergid by forming filiform apparatus. So this was our aim. या ठिकाणी आपल्याला आपले मेल गमेट पोहोचवायचे होते. त्यासाठी पोलन पिस्टिल इंटरॅक्शन, सिक्रेशन ऑफ शुगरी वॉटर, त्याच्यानंतर जर्मिनेशन ऑफ पोलन ट्यूब, अँड देन आफ्टर वी हॅव सिफोनोगॅमी, अँड देन पोलन ट्यूब विल एंटर इनसाइड अ ovary, and then after pollen tube has entered into ovule either through chalaza, integument or micropyle, and finally we have released our 2 male gamete inside a embryo sac. आता एम्ब्रिओ सॅकमध्ये आपले 2 मेल गमेट पोहोचले, त्यानंतर काय होणार, तर देअर विल हॅपन ॲक्च्युअल प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन. या ठिकाणी होणार आपली प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन. सो वेअर एक्झॅक्टली, सो डबल फर्टिलायझेशन होण्यासाठी आपले 2 मेल गमेट हॅज रिलीज इनसाइड अ एम्ब्रिओ सॅक. सो व्हॉट एक्झॅक्टली डबल फर्टिलायझेशन इज, याला डबल फर्टिलायझेशन का म्हणतो, कारण यामध्ये 2 मेल गमेट रिलीज झाले एम्ब्रिओ सॅकमध्ये, तर याच्यामधला एक मेल गमेट एका जणासोबत फ्यूज होणार, दुसरा मेल गमेट दुसऱ्यासोबत. सो फर्टिलायझेशन किती वेळा होणार, 2 वेळा, अँड सो वी कॉल्ड इट ॲज अ डबल फर्टिलायझेशन. सो इन डबल फर्टिलायझेशन द फर्स्ट फर्टिलायझेशन इज अ फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गमेट, हॅप्लॉइड मेल gamete with a haploid egg cell to form diploid zygote. काय तयार होणार, डिप्लॉइड झायगोट. या फर्टिलायझेशनला आपण म्हणणार फर्स्ट फर्टिलायझेशन, और इट इज कॉल्ड सिंगॅमी. याला म्हणायचं फर्स्ट फर्टिलायझेशन और सिंगॅमी. आता हा मेल गमेट एक सेलसोबत फ्यूज झाला, इथली सिनर्जी डिजेनरेट झाली, देअर इज अ फॉर्मेशन ऑफ डिप्लॉइड झायगोट. हे या ठिकाणी तयार झालं. फॉर फॉर्मेशन ऑफ डिप्लॉइड झायगोट
डिप्लॉइड झायगोट तयार करण्यासाठी कोण कोणाला फ्यूज झालं. वन ऑफ मेल गमेट विल फ्यूज विथ अ हॅप्लॉइड एग सेल टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट अँड दॅट फर्टिलायझेशन वी कॉल्ड इट ॲज अ फर्स्ट फर्टिलायझेशन ऑर इट इज कन्सिडर ॲज सिंगॅमी. आता एक मेल गमेट फ्यूज होऊन डिप्लॉइड झायगोट तयार झाला आणि ज्या फर्टिलायनमध्ये डिप्लॉइड झायगोट तयार झाला दॅट इज कॉल्ड सिंगॅमी. नाव वी हॅव अनदर मेल गमेट. आता आपल्याकडे आणखी एक हॅप्लॉइड मेल गमेट आहे. सो दिस मेल गमेट विल फ्यूज विथ अ सेकंडरी न्यूक्लियस और पोलर न्यूक्लियाय विच इज कन्सिडर ॲज डिप्लॉइड. सो डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस और पोलर न्यूक्लियाय और डेफिनेटिव्ह न्यूक्लियस और लार्ज सेंट्रल सेल याच्यासोबत फ्यूज होणार आणि तयार करणार ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. सो दिस ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस has been formed by second fertilization and second fertilization is called triple fusion. सेकंड फर्टिलायझेशनला आपण म्हणतो ट्रिपल फ्युजन. सो हे दोन फर्टिलायझेशन, फर्स्ट फर्टिलायन अँड सेकंड फर्टिलायन. फर्स्ट फर्टिलायझेशनमध्ये haploid male gamete fuses with a haploid egg cell to form diploid zygote, and in second fertilization haploid male gamete fuses with a diploid secondary nucleus to form triploid primary endosperm nucleus. या दोन्ही प्रोसेस होणे इनसाइड अ एम्ब्रियो सॅक इज कॉल्ड डबल फर्टिलायझेशन. याला म्हणतो आपण डबल फर्टिलायझेशन. अँड इन डबल फर्टिलायझेशन why there is a double fertilization in angiosperm? Because in angiosperm there are two haploid male gametes. हे दोन मेल गमेट एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये एंटर झाले. अँड डबल फर्टिलायझेशन इज हायली सिग्निफिकंट because of double fertilization there is a formation of primary endosperm nucleus, and this primary endosperm nucleus develops into endosperm, and endosperm is considered as a nutritive tissue which is present into the seed, and so cotyledon of a seed has this nutritive tissue because of double fertilization. So double fertilization or fertilization in angiosperm was discovered by Strasberg, and the double fertilization in angiosperm was discovered by Navachin while working on Lilly and Fritillaria, and he has suggested the double fertilization, and double fertilization can be defined as, आता डबल फर्टिलायन म्हणजे सिम्पली तुम्हाला याची डेफिनेशन सांगायची आहे. तर डबल फर्टिलायन कॅन बी डिफाईन ॲज fusion of haploid male gamete with a haploid egg cell to form diploid zygote, and fusion of another haploid male gamete with a diploid secondary nucleus to form triploid primary endosperm nucleus is called double fertilization. Double fertilization will involve syngamy and triple fusion. ओव्हरऑल दोन्ही डबल फर्टिलायनमध्ये किती न्यूक्लियस इन्व्हॉल्व झाले हा क्वेश्चन बऱ्याच वेळेला विचारलेला आहे. तर डबल फर्टिलायनमध्ये 1, 2, 3, 4 and 5. So in double fertilization there is a involvement of 5 nucleus. In triple fusion there is a involvement of 1, 2 and 3 nucleus. So generally हा एक क्वेश्चन जसं लास्ट इयर एक क्वेश्चन होता, इफ अ मेल इज अ टेट्राप्लॉइड अँड फिमेल इज अ पेंटाप्लॉइड. सो ऑर रादर अशा प्रकारचा एक क्वेश्चन येतो की मेल जर डिप्लॉइड असेल, फिमेल जर टेट्राप्लॉइड असेल तर एंडोस्पर्मची प्लॉइडी काय आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की जो एंडोस्पर्म तयार होतो त्या एंडोस्पर्ममध्ये 2 न्यूक्लियस कोणाचे आहेत, तर 2 न्यूक्लियस फिमेलचे आहेत, एक न्यूक्लियस नॉट न्यूक्लियस एक्झॅक्टली विल कॉल्ड या ठिकाणी आपण सेट ऑफ क्रोमोझोम म्हणून. हे जे या ठिकाणी आपल्याकडे पोलर न्यूक्लिया होता, या पोलर न्यूक्लियामध्ये 2 हॅप्लॉइड न्यूक्लियस होती, 2 हॅप्लॉइड न्यूक्लियस म्हणजे याच्यामध्ये एक क्रोमोझोमचा सेट आहे, याच्यामध्ये एक क्रोमोझोमचा सेट आहे, आणि हेच 2 आणि इकडचा एक मेल गमेट. मग या ठिकाणी किती सेट आले क्रोमोझोमचे, तर क्रोमोझोमचे 3 सेट आले. मग या 3 मधले 2 सेट कोणाचे आहेत, तर फिमेलचे आहेत आणि एक सेट मेलचा आहे. याला आपण एक सिंपल वेमध्ये कन्सिडर करू की सपोज मग मी जर डिप्लॉइड मेलला ए कन्सिडर करतोय आणि डिप्लॉइड फिमेलला बी कन्सिडर करतोय. जिनोटाईप डिप्लॉइड मेल हॅज अ जिनोटाईप ए अँड डिप्लॉइड फिमेल हॅज अ जिनोटाईप बी. मग या मायक्रोस्पोअरमध्ये एकच ए आला आणि या पोलर न्यूक्लियामध्ये 2 बी आले. मग प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस विल हॅव ए बी सेट ऑफ क्रोमोझोम. मग अशाच प्रकारे याच्यावरती क्वेश्चन जनरली विचारला जातो. जर लास्ट इयर एक क्वेश्चन होता त्याच प्रकारे. आता हे मी फक्त प्लॉइडेड डिप्लॉइड दाखवलं. मी जर या ठिकाणी याला 4n लिहिलं असतं, सपोज यालाही 4n लिहिलं, मेल इज ऑल्सो 4n, फिमेल इज ऑल्सो 4n. मग या 4n मध्ये इथं मायक्रोस्पोअरमध्ये आला असता 2n, मायक्रोस्पोअर 2n.
पण हा काय राहिला असता, हा 2n राहिला असता का हा 4nच राहिला असता, हा 4n राहिला असता. म्हणजे याचे 2n, हे 2n म्हणजे हॅप्लॉइड झाला बिकॉज याचा डिप्लॉइड म्हणजे 4n आहे आणि हा डिप्लॉइड 4n आहे, याच्यामध्ये 4nच आले. मग यांचं फ्युजन होऊन जो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार झाला तो 2n + 4n म्हणजे 6n तयार झाला, हेक्झाप्लॉइड तयार झाला असता. सो अशा प्रकारचा क्वेश्चन याच्यावरती प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस किंवा अँड सी आफ्टर हॅव्हिंग फर्टिलायझेशन झालं त्यावेळेला एम्ब्रिओ सॅकमध्ये डिप्लॉइड झायगोट तयार झाला, ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार झाला. सो धिस डिप्लॉइड झायगोट इन पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस डेव्हलप्स इनटू एम्ब्रिओ. हा डिप्लॉइड झायगोट डेव्हलप होतो एम्ब्रिओमध्ये आणि ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डेव्हलप्स इनटू एंडोस्पर्म आफ्टर fertilization or in a post fertilization changes. So this was the act of double fertilization in angiosperm and it is highly significant. Double fertilization in angiosperm is a highly significant kind of fertilization and it is a characteristic, double fertilization is a characteristic of only sexual reproducing organism, that is angiosperm.